गेली ती आज. मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली. तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायेला हुंदका आवरेना. पण शेवटी तीसुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोचक्याखाली दाबून धरावा लागला. धावत जाऊन लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणणारे पाय अंगठ्याने जमीन कोरू लागले. पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही. ते ओसंडून वाहत होते. कित्येक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते मायच्या डोळ्यांनी. कित्येक साहिले देखील होते. पण सगळे पडद्याआडून. पुरुषी प्रस्थापित समाजात हेच स्त्रियांचं जगणं. मी का सांगितले नाही पोरीला? स्त्री जातीला स्वेच्छेने मरणाचा सुद्धा अधिकार नाही पोरी, हे शिकवायचेच राहून गेले होते. मायच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणून तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होते. ती होती तरीही जीव पिळवटत होताच ना. क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली, असहाय्य फाटक्या कपड्यातली, फेकलेली भाकर खात असलेली 2 जीवांची कमळी, झाडाच्या बुंद्यावर ताटकळत पडलेली कमळी मायच्या नजरेसमोर उभी राहिली की जीवाचं पाणी पाणी होत होतं. पोटची लेकरू असूनही काय करू शकणार होती माय? चोरून लपून भाकरीचा तुकडा नाहीतर 2 फळांच्या कोय तिच्या झोळीत ओतून आग आग होणाऱ्या जीवावर 2-4 पाण्याचे थेंब ओतू पाहत होती. कमळी डोळ्यांना दिसत तर होती, कावल्या जीवाला तेवढाच आधार तर होता. आता थांबलं सगळं. मरण आलं आणि घेऊन गेलं तिला. हात पकडून नाही, फरफटत. पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता. प्रेम केलं होतं म्हणे कमळीनं गावच्याच पाटलाच्या पोराशी. गण्या त्याचं नाव. खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं. कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुले घेऊन शहरात जाईन, तिथं आपण आपला संसार थाटू कमळे. पाटलाच्या पोराले नाही म्हणायची हिंमत नाही या गावात कोणाची. तुले पाटलीन बनवून ठेवीन, सोन्यानं मडवीन म्हणाला होता. कमळीच्या कोवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकलं होतं. कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता. गण्याशिवाय तिला काहीही दिसेना झालं होतं. पाटलिनीच्या वेशात स्वतःला आरशात बघताना आनंदाचं भरतं येई कमळीला. गण्या आणि फक्त गण्या एवढंच तिचं विश्व होऊन बसलं. कमळीची सखी संगी समजावे तिला. कमळे, दिसतं तसं नसतं. सोने, ऐक माझं. एकदम वाहून जाऊ नकोस. दमानं घे. जरा विचार कर. पोरायची जात लई खराब असतेत. त्याला पाहिजे ते मिळालं का मग झालं. प्रेम बीम सारं तुया मायासारख्या पोरींसाठी असते अन इज्जत बी आपलीच जाते. पोरायले फरक पडत नाही, पण प्रेमच ते आंधळं म्हणतात ना. गण्या नाही त्यातला. तू उगा काय बी बोलतीस म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची. कमळीच्या प्रेमाचा, तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला होता. कमळीला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या, माळ, बांगड्या वस्तू देऊन तिला उपकाराखाली दाबू पाहत होता. गळ्याची आण देऊन देऊन प्रेमाची लक्तर फाडत होता. 5 रुपयाची भजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता. कमळी तरीही खुश होती. प्रेमात अखंड चूर होती. तनानं मनानं समर्पित होऊन संसाराची स्वप्न पाहत होती. कमळीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगणं पडे. असेच आनंदी दिवस जात होते. दिवस सरता सरता कमळीला दिवस गेले. दिवसाचे महिने झाले अन गावभर बातमी पसरली. हा हा म्हणता अवडंबर उठले. गावकऱ्यांनी परिवाराला वाळीत टाकले. कमळीच्या तोंडावर थू थू करू लागले. परिवाराशी गावानं बोलणं सोडलं. लोक टोमणे देऊ लागले. कमळीच्या भाऊ बहिणींना गावात फिरणे कठीण झाले. परिवाराने कमळीला डांबून ठेवले. तिला मारहाण झाली. कमळीचा बा तर हाय खाऊ लागला होता.
पण एवढ्याने गावकऱ्यांना समाधान नव्हते. गण्या आता गावात दिसत नव्हता. कामाच्या आडून शहरी पळत होता. आताशा गण्या हुशारीनं वागू लागला होता. लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता. गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले. 4 चौघात कमळीवर आरोप लावले. नको नको ते लांछन लावले. 15 वर्षाच्या पोरीला पापीण ठरवले. गावातल्या स्त्रियांना कमळीची भीती वाटू लागली. कमळीमध्ये त्यांना त्यांच्या नवऱ्यांना हिरावून घेणारी राक्षसीन दिसू लागली. पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्यात. मस्करी करत वासनेने बरबटलेल्या सुप्त मनाच्या मज्जा या निमित्ताने घेऊ लागले. कमळीचा परिवार हतबल होता. नाईलाजाने खाली मान घालून उभा होता. मायचे डोळे भरू भरू वाहत होते. न बाचे डोळे सुकून आत धसलेले. याच डोळ्यांना बा विनवणी करत होता. लेकीवर दया सांगू पाहत होता. शब्दात बोलायची मात्र न हिंमत होती ना हातात ताकद उरली होती. पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजूनही जागृत होती. पण पुरुषी प्रस्थापित खाक्याच तो. पंचांनी 2 जीवाच्या कमळीला फरफटत आणायला सांगितले. गण्याला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवले गेले. पंचांनी गण्याला निर्दोष करार दिला. पण गण्याचे नाव घेतले म्हणून कमळीवर अत्याचार केले गेले. माणुसकीला पण लाज वाटेल अशी तिला शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा काय तर साऱ्या गावानेच नाही तर कुटुंबाने सुद्धा कमळीला वाळीत टाकावे असा वटहुकूम सोडण्यात आला. या सटवीशी जो बोलन त्याचा गाव निकाला होईन म्हणून पंचांनी नोटीस काढली. कमळीनं भरल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिले. तिला स्वप्नाच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीराचे उत्साहाने भोग घेणारा आता शांत बसला होता. कमळीच्या स्वप्नांचे चुराडे झाले. क्षणात संसार सुखाची इच्छा धूळ धूळ झाली. ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्य पणाला लावलं होतं त्यानंच आयुष्याच्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या. कमळीच्या अश्रूने कोणाचाही जीव पाघळला नाही. बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापानं सुद्धा लेकीला घातल्या कपड्यावर बाहेर काढली. 2 जीवांची कमळी एकटी पडली. अंगावरच्या एकमेव कपड्यानं गावात भटकू लागली. दयेची भीक मागू लागली. देवाची आण देऊन दया याचना करू लागली. 4 भिंतीचा आसरा तर सोडा, तिला भाकरीचा तुकडा देखील कोणी देईनासे झाले. पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याजवळ कमळी उपाशापोटी तडपडत होती. जीवाच्या आकांताने रडत होती. प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या त्या पुरुषाला सुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही. बाप म्हणवणारा पुरुषसुद्धा मूग गिळून गप्प होता. पुरुषी पंचांनी तिच्या जीवाचे हाल हाल करून पुरुषी खाकेबाज मोठेपणा दाखवला होता. पण एक स्त्री म्हणून कोण्याही स्त्रीचं मन चरफडलं नाही. तिला समजू शकलं नव्हतं. फाटक्या कपड्याने थंडीत उघड्यावर कमळी 14 दिवसाची उपाशी, अन्यायाने बरबटलेली, समाजाच्या उलट्या नीतिनियमाची बळी पडलेली आणि तशीच तडपडत फाटक्या मनाने तुकड्यात तुकड्यात अखेर तिनं आज जीव सोडला. कमळी गेली, तगमग संपली, सुटली बिचारे. मृत्यूला तिची दया आली असावी. एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूने कवेत घेतले होतं. पण गण्या अजूनही गावात फिरतो. आणखी एखादी कमळी तावडीत सापडते का म्हणून डोळ्याने हुंगतो आहे. चमचमत्या टिकल्या माळा गोळा करतो आहे. आणखी एखादी कमळी बळी पडेल. पुरुषी खाकेबाज आणखी एखाद्या कमळीवर अन्याय करेल आणि अविचाराने ग्रासलेला समाज तिला असेच उघड्यावर मरणासन्न टाकून देईल. कदाचित कधीतरी गावकऱ्यांना त्यांची चूक समजेल. एखाद्या गण्याला कमळीची दया येईल. कायदे जिवंत होतील. पोलिसांना जाग येईल. पण या चिंध्या झालेल्या कमळीचा तडफडता जीव मात्र परत येणार नाही.
तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळच असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.